चला तुम्हा सर्वांना नमस्कार. तर उमेद आय एस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्म आणि ऑफलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, जे स्पर्धा परीक्षेसाठी जे महत्वाचं एक टॉपिक आहे तो समाज सुधारक. या टॉपिकवर बघा, बऱ्याचशा सर्व परीक्षांमध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात. तर असेच आपण ही समाज सुधारक सिरीज सुरू केलेली आहे आणि त्यामध्ये बघा, आपण आजपर्यंत समाज सुधारक जे जे घेतलेले आहेत ते उमेद आय एस अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे त्यावर ते अवेलेबल आहेत. जर तुम्ही ते पाहिले नसतील तर ते नक्की पहा. आणि आज आपण एका अशा समाज सुधारकाबद्दल माहिती घेणार आहोत. ते बघा, भारताचे महान सुपुत्र सुद्धा आपण त्यांना म्हणतो. तर त्यांच्याबद्दलची आपण इथे माहिती आज घेणार आहोत. तर बघा, हे तुम्हाला नाव दिसलं असेल आणि त्यांचा फोटो पण इथे दिसला असेल बघा. तर आपण आजचे समाज सुधारक जे आहे यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत ते आहेत दादाभाई नौरोजी. बघा, हा त्यांचा फोटो आहे. आता यांच्याबद्दल बघा, खूप आपल्याला काय काय माहिती आहे की हे खूप मोठे अर्थतज्ञ होते. आपण वाचलेलं असतं की त्यांनी पॉवर्टी लाईन ही पहिल्यांदा सांगितलेली आहे. बघा, भारताच्या इतिहासामध्ये सर्वात पहिल्यांदा पॉवर्टी लाईन जर कोणी सांगितले असेल तर ते दादाभाई नौरोजी यांनी सांगितलेले आहे. त्यासोबत ते बघा शिक्षण तज्ञ सुद्धा होते. त्यांनी ते राजकीय नेते सुद्धा खूप मोठे असल्याचं दिसून येतं आपल्याला, की राजकीय नेते सुद्धा असल्याचं आपल्याला दिसून येतं. की इंडियन नॅशनल काँग्रेसची जी स्थापना झाली आणि त्यानंतरच त्याचं दुसरं अधिवेशन झालं, त्या अधिवेशनाचे सुद्धा दादाभाई नौरोजी हे अध्यक्ष राहिलेले आहेत. अशा या महामानवाबद्दल लगेच आपण डिटेल माहिती घेणार आहोत. तर माझा तर परिचय तुम्हाला आहेच. मी अनिल पालवे सर आणि स्पर्धा परीक्षेचा खूप चांगला मला अनुभव आहे. त्या अनुभवातूनच मी तुम्हाला समाज सुधारक सिरीज मध्ये नेमकं समाज सुधारकांबद्दल काय वाचलं पाहिजे, काय अपेक्षित असतं आयोगाला आणि त्यासोबत आयोग प्रश्न कसे विचारतो हे आपण येथे डिस्कस करणार आहोत. तर चला वेळ न घालवता, महान भारत देशाचे महान सुपुत्र दादाभाई नौरोजी यांच्याबद्दलची आपण थोडक्यात माहिती घेऊया आणि परीक्षामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील त्याबद्दलची ही माहिती आहे. तर बघा, आता आपण सुधारक सिरीज मध्ये पहिलं काय पाहतो, त्यांचं जन्म असेल, शिक्षण असेल, त्यानंतर त्यांचं विवाह संबंधीच्या माहिती असतील किंवा त्यांचे समाजाबद्दलची मतं असतील आणि त्यानंतर त्यांनी विविध साहित्य लिहिलेलं साहित्य, स्थापन केलेल्या संस्था आणि त्यानंतर इतर समाज सुधारकांनी त्यांच्याबद्दल उद्गारलेले गौरवशाली वाक्य हे आपण अशा प्रकारे पाहत असतो. आणि हा सिक्वेन्स योग्य आहे, कारण काय होतं की ह्या सिक्वेन्सने तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमच्या समाज सुधारक खूप चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. तर बघा, त्यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 रोजी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. बघा, 1825 इंग्रज भारतात आले होते आणि इंग्रजांनी युरोपमधील जो मानवतावादी दृष्टिकोन किंवा प्रबोधन जे युरोपमध्ये घडलं होतं ती मूल्य सुद्धा सोबत आणली होती. म्हणजे इंग्रज शासन व्यापारासाठी आलं होतं हे मान्य आहे, पण त्यासोबत तेथील जे नवीन आधुनिक मूल्य, मानवतावादी मूल्य सुद्धा त्यांनी एक प्रकारे तेथील संस्कृती या आपल्या भारतीय संस्कृतीला जोडल्याचं त्यांनी दिसून येतं आणि त्याच काळामध्ये यांचा जन्म झाल्याचा आपल्याला दिसून येतो. म्हणून आपण हे लक्षात असं का ठेवतो की आपल्याला मग लॉजिक लावता येतं बघा मित्रांनो. तर त्यांचा जन्म आहे. त्याच्यानंतर बघा, कुठे झाला आहे, महाराष्ट्रातील खडक या गावामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे. त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी व शिक्षण याबद्दल थोडक्यात माहिती. दादाभाईंचा जन्म पारशी कुटुंबात झाला, हे एवढं महत्वाचं नाही. दादाभाई 4 वर्षाचे असताना त्यांचे वडील पाल पाल पालनजी यांचे निधन झाले. बघा, दादाभाईंचे वडिलांचं नाव पालनजी होतं, त्यांचं निधन झालं. तत्कालीन प्रथेप्रमाणे त्यांचा 11व्या वर्षी गुलाबीबाई यांच्याशी विवाह झाला. इल्फिस्टन महाविद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेतला. सर्वात महत्वाची ही गोष्ट आहे बघा, की इल्फिस्टन महाविद्यालयामध्ये त्यांनी शिक्षणासाठी प्रवेश घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ते इल्फिस्टनचे विद्यार्थी आहेत. ते शिकत असताना एल्फिस्टन मध्ये एका प्राध्यापकाने, बघा, त्या प्राध्यापकाचं नाव दिलेलं आहे प्राध्यापक अर्ली बार
त्यांना भारताची आशा म्हटलं होतं बघा, की ही भारताचं भविष्य आहे, ही एक भारताची आशा आहे. म्हणजे इतकी त्यांची कुशल बुद्धिमत्ता असल्याचं त्याच्यावरून मुलाचे पाय पाळण्यात दिसतात जसं आपण म्हणतो, त्या प्रकारे प्राध्यापक अर्ली बहार यांनी दादाभाई नौरोजी यांच्याबद्दल हे वाक्य वापरलं होतं, की त्यांना भारताची आशा म्हणजेच प्रॉमिस ऑफ इंडिया असं म्हटल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर त्यांच्याबद्दल आणखीन काय माहिती बघा, पुढे याच महाविद्यालयामध्ये गणित व तत्वज्ञान या विषयाचे प्राध्यापक झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर हे नाव लक्षात ठेवा. त्यांना भारताची आशा कोणी म्हटलं, असा सरळ सेवेमध्ये वगैरे प्रश्न येईल किंवा एमपीएससी युपीएससी मध्ये सुद्धा असे स्टेटमेंट वाईज प्रश्न येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा, पुढे याच महाविद्यालयात गणित आणि तत्वज्ञान ते कोणते विषय शिकवत होते, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की ते गणित आणि तत्वज्ञान हे दोन विषय शिकवत होते. त्यानंतर बघा, महाविद्यालयात प्राध्यापक पदापर्यंत पोहोचलेले ते पहिले भारतीय ठरलेले आहेत. आपण पाहिलं बघा, की असिस्टंट प्रोफेसर हे बाळकृष्ण बाळशास्त्री जांभेकर ठरले होते. तर हे प्रोफेसर ठरलेले आहेत बघा. पहिले भारतीय व्यक्तिमत्व इल्फिस्टन महाविद्यालयाचे प्रोफेसर ठरलेले कोण आहेत, तर ते दादाभाई नौरोजी आपल्याला सांगता आलं पाहिजे. त्यानंतर बघा, शिक्षण संपल्यानंतर 1855-56च्या सुमारास पारशी प्रतिष्ठानाच्या कंपनीच्या भागीदारीमुळे त्यांना लंडनला जाण्याची संधी मिळाली. बघा, ते पारशी कम्युनिटी नेत होतात. कामा कंपनी जी होती ना, की पारशी प्रतिष्ठानाच्या कामा कंपनीच्या भागीदारीमध्ये मुळे त्यांना लंडनला जाण्याची संधी मिळालेली आहे. हे पण आपण इथे लक्षात ठेवायचं बघा. प्राध्यापक अर्ली बाग त्यांचे विषय कोणते होते, गणित तत्वज्ञान. त्यानंतर भारतातले पहिले प्राध्यापक असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्यानंतर कामा कंपनीच्या भागीदारीमुळे ते कुठे गेलेले आहेत, तर लंडन मध्ये गेल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा, तिथे त्यांनी मँचेस्टर कॉटन सप्लाय असोसिएशन, काउन्सिल ऑफ लिव्हरपूल, अथे अथेनियम, नॅशनल नॅशनल इंडियन असोसिएशन या संस्थांच्या कार्यात भाग घेतला. अशा संस्था आपल्याला दिल्या जातात, की त्यांनी दादाभाई नौरोजी यांनी कोणत्या संस्थांच्या कार्यात भाग घेतला लंडन मध्ये, तर ह्या सांगता आपल्याला आल्या पाहिजेत. लंडन येथे युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये ते गुजराती प्राध्यापक म्हणून सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. आपल्याला बघा, कधी कधी समाज सुधारकावरती प्रश्न एमपीएससी युपीएससी असेल, मुख्य परीक्षा असेल ग्रुप सी ची ग्रुप बी ची, तर त्यात समाज सुधारक असं विचारलं जातं. समाज सुधारक ओळखा असं आपल्याला विचारलं जातं. आणि काय विचारलं जातं बघा, की ह्या गोष्टी दिल्या जातात, की लंडन येथे युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये गुजरातीचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. त्यानंतर ह्या संघटनांची नावं दिली जातात आणि या संघटनांमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला आहे. कामा कंपनीच्या भागीदारीमुळे ते लंडनला गेले होते. तर कोण, तर आपल्याला लगेच सांगता आलं पाहिजे की ते नाव दादाभाई नौरोजी हे आहे. त्यानंतर बघा, 1865 मध्ये दादाभाई व डब्ल्यू डब्ल्यू बॅनर्जी, आपल्याला उमेशचंद्र बॅनर्जी हे नाव माहित आहे बघा. कशासाठी माहित आहे, तर जेव्हा 1885 मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली, तेव्हा त्याचे पहिले अध्यक्ष स्थान त्यांनी भूषवलेलं आहे. हे लक्षात ठेवायचं. त्यांनी लंडन इंडिया सोसायटी, महत्वाचं आहे बघा, ही सोसायटी कोणती आहे, लंडन इंडिया सोसायटीची स्थापना केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा, मनमोहन घोष असतील, फिरोजशाह मेहता, बदरुद्दीन तैयबजी इत्यादी सहभाग पर्यंत दादाभाई अध्यक्ष होते. तर आय एम पी गोष्ट काय आहे, लंडन इंडिया सोसायटीचे अध्यक्ष स्थान 1907 पर्यंत कोणी भूषवलेलं आहे, तर ते दादाभाई नौरोजी यांनी भूषवल्याचं आपल्याला दिसून येतं. हे नाव लक्षात ठेवा तुम्ही. उमेशचंद्र बॅनर्जी, त्यांच्यासोबत लंडन इंडिया सोसायटी आणि उमेशचंद्र बॅनर्जीचा रेफरन्स आपल्याला कुठे येतो, तर ते इंडियन नॅशनल काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि दुसऱ्या दादाबाई होते आणि तिसऱ्या अधिवेशनाचे बघा बदरुद्दीन तैयबजी हे जे होते ते, म्हणजे हे तिघजण मित्र होते, त्यांचा कॉन्टॅक्ट होता आणि तेच भारतात जी भारतीय काँग्रेस म्हणा किंवा
राष्ट्रीय सभा जी स्थापन झाली होती त्याचे सुरुवातीचे 3 अध्यक्ष हेच 3 व्यक्ती असल्याचं आपल्याला दिसून येतं. अशा प्रकारे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा समोर त्यांच्याबद्दलची आणखीन माहिती आपल्याला काय सांगता येईल तर बघा की 1861 साली नौरोजी यांनी मुंचेरजी हॉरमुरजी कामा यांच्यासोबत झोरोस्ट्रियस ट्रस्ट फंड ऑफ युरोपची स्थापना केली. IMP बघा झोरोस्ट्रिय ट्रस्ट फंड ऑफ युरोप ची स्थापना कोणी केली तर आपल्याला हे नाव लक्षात ठेवायचे आहे, वर्ष पण लक्षात ठेवायचं. 1862 मध्ये दादाभाई कामा अँड कंपनीतून बाहेर पडले व त्यांनी स्वतःची दादाभाई नौरोजी अँड कंपनी काढली. IMP गोष्ट आहे. कधी कधी घटना कालानुक्रम लावा यामध्ये सुद्धा असं विचारलं जाईल. 1862 मध्ये दादाभाई नौरोजी यांनी कोणती कंपनी स्थापन केली तर आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे की दादाभाई नौरोजी अँड कंपनीची स्थापना त्यांनी 1862 मध्ये इंग्लंड मध्ये केल्याचं दिसून येतं. हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा समोर आणखी आपल्याला त्यांच्याबद्दल काय माहिती सांगता येते. इंग्लंडमध्ये भारताच्या आर्थिक परिस्थितीच्या पाहणी संदर्भात जेव्हा एक संसदीय समिती नेमण्यात आली होती इंग्लंडमध्ये भारताची आर्थिक पाहणी, मी सुरुवातीला सांगितलं दादाभाईंचं वर्णन करताना की म्हणलं ते भारताचे महान सुपुत्र होते, त्यासोबत भारताचे पहिले सर्वात मोठे इकॉनॉमिस्ट सुद्धा असल्याचं आपल्याला दिसून येतं. तर त्या भारताची आर्थिक पाहणी करण्यासाठी एक समिती स्थापन केली गेली होती ब्रिटिश पार्लमेंट कडून. त्या समितीबद्दल बघा संसदीय समिती फोसेट समिती हे त्याचं नाव आहे. त्या समितीचे अध्यक्ष आहे फॅसेट असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्या समिती समोर भारताची सध्या आर्थिक स्थिती कशी आहे या विषयावरची साक्ष आपल्या दादाभाई नौरोजी यांनी दिल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर पुढे पहा 1 डिसेंबर 1866 मध्ये IMP आहे बघा. अनेक वेळा याच्यावरती आयोगाने PYQ विचारल्याचं आपल्याला दिसून येतं. ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापना केली कोणी? दादाभाई नौरोजी यांनी. कधी? 1866. असं आपण ते लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा सचिव कोण होतं तर IMP बघा की दादाभाई नौरोजी या संघटनेचे सचिव होते बघा. कधी आपल्याला आयोग कसं फसवतं की ते अध्यक्ष असले, अध्यक्ष कशाचे होते तर आपल्याला ते अध्यक्ष आपण जे मागं पाहिलं ओके या संघटनेचे ते अध्यक्ष होते. कुठल्या? लंडन इंडिया सोसायटीचे ते अध्यक्ष होते. आणि पण जी ईस्ट इंडिया असोसिएशन जी स्थापना झाली होती 1866 त्याचे ते सचिव राहिलेले आहेत बघा, सचिव. आणि तेव्हाचे अध्यक्ष कोण होते तर लॉर्ड लायडन हे त्यांचे मित्र, ते त्याचे अध्यक्ष होते. कशाचे? ईस्ट इंडिया असोसिएशन या संघटनेचे. त्यानंतर पुढे पहा त्याच्यानंतर 1873 हे साल येतं. या सालामध्ये काय काय 1873 बडोदा संस्थान होतं बघा. बडोदा संस्थानाचे दिवाण हे पद दादाभाई नौरोजी यांना देण्यात आले व ते काम करू लागले. दिवाण हे पद त्यांनी स्वीकारल्याचं आपल्याला दिसून येतं. संस्थान कोणतं आहे तर बडोदा. बडोदा संस्थानाचे महान राजे कोण? सयाजीराव गायकवाड हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा लंडन सोडण्यापूर्वी गांधीजींनी फ्रेंड्स ऑफ इंडिया नावाची कंपनी दादाभाई नौरोजी यांच्या नेतृत्वात स्थापली. अध्यक्ष लॉर्ड एम्स्ट मद्रासचे माजी गव्हर्नर. त्यानंतर 1873 मधील नंतरची त्यांच्या संबंधीची जी दुसरी घटना आपल्याला काय सांगता येते. 1873 मध्ये भारतीय राजकारणाविषयी नेमलेल्या संसदीय फसेट समितीबद्दलचा आपण बोललो. त्या समितीपुढे त्यांनी साक्ष दिलेले आहे. 1875 मध्ये मुंबई महानगरपालिकेचे सभासद म्हणून पालिकेच्या शहरी परिषदेवर ते निवडून गेले. IMP बघा 1800 IMP गोष्ट आहे की 1875 मुंबई नगरपालिका तेव्हा होती, त्या नगर सभासद म्हणजे नगरसेवक आजचे ते निवडून गेले होते. आणि समिती कुठली होती? शहर परिषदेवर ते निवडून गेल्याचं आपल्याला दिसून येतं. लक्षात असं ठेवायचं आहे. त्यानंतर बघा 1876 साली काय घटना घडते. दादाभाई परत लंडनला गेले, काही वर्ष तिथे राहिले आणि परत पुन्हा इंडियामध्ये आल्याचं आपल्याला दिसून येतं.
त्यानंतर 1883 मध्ये दादाभाई नौरोजीवर सरकारने जेपी त्यांना सुद्धा बहुमान दिलेला आहे बघा, जस्टिस ऑफ पीस. हा जो बहुमान होता तो दादाभाई नौरोजी यांना 1883 मध्ये देण्यात आला. दादाभाई ब्रिटिश प्रशासन व्यवस्थेवर टीकाकार होते म्हणून ब्रिटिश राजपदाला एकनिष्ठ होते. यांच्याबद्दल एक वाक्य वापरलं जातं बघा, दादाभाई ब्रिटिश प्रशासन व्यवस्थेचे टीकाकार होते पण ते ब्रिटिश राजपदाला एकनिष्ठ होते. IMP वाक्य आहे बघा, की ते ब्रिटिश प्रशासनावर टीका करत असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यासोबतच ब्रिटिशचं जे राजपद आहे त्याला ते एकनिष्ठ होते, म्हणूनच असे त्यांना हे मिळालेले आहेत. 1885 साली गव्हर्नर लॉर्ड रे यांच्या आग्रहास ते प्रांतिक कायदेमंडळाचे सदस्य सुद्धा राहिलेले आहेत बघा. IMP बॉम्बे प्रेसिडेन्सी जी आहे त्याचे प्रांतिक कायदेमंडळ होतं, त्याचे सुद्धा ते सदस्य राहिलेले आहेत. हे सुद्धा आपण असंच्या असं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर पहा, काँग्रेसच्या स्थापनेत IMP बघा, ही खूप महत्वाची फॅक्ट आहे, याच्याबद्दल तुम्ही लक्षात ठेवणं कसं गरजेचं आहे. काँग्रेसच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या दादाबाईंनी 3 वेळा काँग्रेसचे अध्यक्ष स्थान भूषवले आहे. दुसरे अध्यक्ष होते बघा ते किती, 1886, 1893 आणि 1906 या 3 अधिवेशनाचे अध्यक्ष स्थान दादाभाई नौरोजी यांनी भूषवलेलं आहे. तर तुम्ही मला कमेंट मध्ये लगेच सांगा की इंडियन नॅशनल काँग्रेसचं दुसरं अधिवेशन कोठे झाले होते. त्यानंतर बघा 1892 मध्ये उदारमतवादी पक्ष जो युरोप मधला आहे आणि फिन्सबरी हा जो मतदारसंघ होता, फिन्सबरी हाऊस ऑफ कॉमनचे सभासद म्हणून निवडून आले. असे कर्तृत्व गाजवणारे पहिले भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत बघा. ते फिन्सबरी मधून इंग्लंड मधलं जे कनिष्ठ हाऊस आहे, हाऊस ऑफ कॉमन्स, त्या सभागृहाचे सुद्धा सदस्य राहिलेले आहेत. तर त्यानंतर बघा, बायबल ऐवजी स्वतःच्या धर्मग्रंथावर हात ठेवून त्यांनी तिथे शपथ घेतली होती. अशी सुद्धा वाक्य महत्वाची असतात, IMP राहतात. त्यानंतर पुढे बघा, 1897 जेव्हा उजाडलं तेव्हा काय साली वेल्बी कमिशन, जे भारत रॉयल कमिशन ऑन इंडियन एक्सपेंडिचर, जो भारताच्या खर्चावरचं जे रॉयल कमिशन होतं त्याचे अध्यक्ष वेल्बी होते. त्या कमिशनचे सदस्य बघा दादाभाई नौरोजी असल्याचं आपल्याला दिसून येतं. वेल्बी कमिशनचे सुद्धा ते सदस्य राहिलेले आहेत. आणि फॅसेट कमिशन समोर त्यांनी काय केलेलं आहे, 1873 मध्ये साक्ष दिलेले आहे आणि वेल्बी कमिशनचे ते सदस्य राहिल्याचं आपल्याला दिसून येतं की भारताचा जो खर्च आहे त्याच्यावर एक कमिशन नेमलं होतं आणि त्या कमिशनचे अध्यक्ष वेल्बी होते, त्याचे सदस्य दादाभाई नौरोजी राहिलेले आहेत. त्यानंतर बघा, त्या आयोगावर दादाभाईंची सदस्य म्हणून नेमणूक होती. त्याच्या समोर इंटरनॅशनल सोशलिस्ट काँग्रेस, आंतरराष्ट्रीय समाजवादी महासभेत दादाभाईंनी भारताचे प्रतिनिधित्व केले. मोस्ट IMP ही सभा कुठे झाली होती तर ती रशियामध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. त्याचे सदस्यत्व कम्युनिस्ट पार्टीचे जे इंटरनॅशनल म्हणतो आपण, इंटरनॅशनल सोशलिस्ट काँग्रेस जे आहे त्याचे त्यांनी सदस्य स्थान बसवल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर 1906च्या कलकत्ता येथील काँग्रेस अधिवेशनात त्यांनी स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार याचा पुरस्कार केल्याचं आपल्याला दिसून येतं. IMP बघा, हे सुद्धा 1906चं जे अधिवेशन झालं हे ते झाल आणि मवाळ यांच्यातला वाद समोर आला होता आणि या वादातून काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता होती. त्याचा विचार करून दोघांनाही पितृतुल्य असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे दादाभाई नौरोजी यांची 1906चे अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि तुम्हाला माहिती आहे की 1907 ला इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये फूट पडलेले आहे. तर ते 6लाच पडले असते, पण दादाभाई सारखं धुरंधर नेता त्याचा अध्यक्ष होता म्हणून तेव्हा फूट पडलेली नाही असं आपल्याला दिसून येतं. 1848 मध्ये दादाभाईच्या पुढाकाराने पारशी व हिंदू धर्मातील तरुणांनी एकत्र येऊन द स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी 1848 दादाभाईंच्या
प्रेरणेने किंवा काय म्हणता येईल पुढाकाराने पारशी आणि हिंदू धर्मातले लोक विद्यार्थी हुशार मुले एकत्र आली आणि त्यांनी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा सोसायटीच्या स्टुडंट लिटररी मी 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 सेल मासिकातून 1850 पर्यंत लेखन करत असत. त्यानंतर संस्थेच्या वतीने मुलांसाठी 3 मराठी व 4 गुजराती शाळा उघडल्या होत्या. हे सुद्धा फॅक्ट लक्षात ठेवा. काँग्रेसच्या मंचावर स्वराज्याची मागणी सर्वप्रथम मांडणारे प्रमुख व्यक्ती होते ते म्हणजे दादाभाई नौरोजी होय. स्वराज्य याची मांडणी करणारे काँग्रेसच्या व्यासपीठावरून कधीचं अधिवेशन आहे 1906च्या अधिवेशनामध्ये. त्यानंतर सरलँडला पत्र लिहून ते म्हणतात लुटीपासून भारताचा श्वास घेण्याची संधी मिळत नाही. बघा तेव्हाचे प्रमुख जे होते सरलँड त्यांनी पत्र लिहिलं आणि इंग्रज एवढी भारताची लूट करतात की श्वास आपण घेण्याची संधी सुद्धा भारतीयांना मिळत नाही असं परखड मत त्यांनी आपलं मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा अध्यक्ष 1885च्या बॉम्बे प्रेसिडेंट असोसिएशन IMP आहे बघा. बॉम्बे असोसिएशन होती त्याची नंतर जी स्थापना झाली आहे बघा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन व बेंझंट यांच्या होम रूल लीगचे त्यांनी अध्यक्ष स्थान भूषवल्याचं आपल्याला दिसून येतं. IMP ही सुद्धा गोष्ट लक्षात ठेवा. बेझंट यांनी 1916 मध्ये जी होम रूल चळवळ सुरू केली होती त्याचे सुद्धा अध्यक्षस्थान दादाभाई नौरोजी यांनी भूषवल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा 1898 साली इंडियन करन्सी कमिशन जे आलं होतं त्यांना 2 निवेदने त्यांनी सादर केलेले आहेत. हे सुद्धा महत्वाचं आहे. कमिशन लक्षात ठेवा. आता त्यांचं साहित्याबद्दल बघा IMP कितीतरी वेळा अगणित वेळा आयोगाने यावर प्रश्न विचारलेला आहे. मोजता पण येणार नाही म्हणून इतकं महत्वाचं हे व्यक्तिमत्व आहे. तर काय बघा दादाभाई नौरोजी यांनी 1901 साली इंडियन पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिलेला आहे. IMP बघा हा ग्रंथ अगणित वेळा मोजता येणार नाही एवढ्या वेळा आयोगाने विचारलेला आहे आणि पुन्हा पुन्हा प्रश्न त्याच्यावरतीच येत असल्याचं आपल्याला दिसून येतं. वृत्तपत्र त्यांचं व्हॉइस ऑफ इंडिया, राष्ट्रगोप्तार, रब खरी बातमी ही मराठी त्याचा उच्चार आहे. ही वृत्तपत्रे त्यांनी सुरू केली. लक्षात ठेवायचे आहे बघा व्हॉइस ऑफ इंडिया आणि राष्ट्रगोप्तार ही 2 वर्तमानपत्रे दादाभाई नौरोजी यांची आहेत. त्यानंतर 1891 ज्ञानप्रकाश गुजराती दादाभाई संपादकाखाली प्रसिद्ध होत होते. बघा ज्ञानप्रकाश नावाचं जे गुजराती भाषेतून पब्लिश होणारं वर्तमानपत्र होतं ते सुद्धा दादाभाई नौरोजी संपादक असल्याचं आपल्याला दिसून येतं. सॉरी हा चला त्यानंतर अजून त्यांच्याबद्दलचं मत काय आहे बघा. विशुद्ध आचार विचाराचे महत्व विशद करणारा ड्युटीज ऑफ झोरोस्ट्रियस हा नावाचा ग्रंथ ते स्वतः जवळ बागळत असत. हे सुद्धा आपल्याला इथे थोडक्यात लक्षात ठेवायचं आहे. साहित्य पॉवर्टी इन इंडिया, द कंडिशन ऑफ इंडिया, पारशी शिष्टाचार व प्रथा, युरोपियन अँड आशियाटिक रेस, भारताची इच्छा आणि साधने, लॉर्ड सॅलिबरीचा ब्लॅक मॅन असे त्यांचं साहित्य आहे. द राईट्स ऑफ लेबर या शीर्षकात त्यांनी औद्योगिक आयुक्तांची नेमणूक व कामगार संरक्षण हक्क एक योजना प्रसिद्ध केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर बघा त्यांच्याबद्दल काय काय बोललं जातंय, काय त्यांचा गौरव कोणत्या शब्दामध्ये केला आहे बघा. तर बघा वायसी चिंतामण ख्यातनाम भारताचे सार्वजनिक जनित अनेक बुद्धिमान व निस्वार्थी नेत्यांचे अलंकृत केले आहे. त्यानं पण आमच्या युगात कोणीही त्यांच्यासारखे नाही असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. गोपाळ कृष्ण गोखले मानवात देवता असेल तर ते दादाभाई नौरोजीच असतील असं बघा गोपाळ कृष्ण गोखले यांचं हे वाक्य फेमस आहे की ते दादाभाईंचा असा या शब्दात गौरव करतात की माणसात देवता असेल तर ते दादाभाईच असतील. त्यानंतर काही जण त्यांना भारताचे
ग्लॅडस्टन म्हणतात. त्यानंतर तसेच त्यांना भारताचे पितामह, मी जसं सुरुवातीला म्हणलं की पितामह, पितृ नेतृत्व, ग्रँड मॅन, ओल्ड मॅन ऑफ इंडिया हे सुद्धा त्यांना म्हटलं जातं. लक्षात घ्या, IMP आहे बघा, ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया. असं कुणाला गौरवलं जातं तर ते तुम्ही दादाभाई नौरोजी हे नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, मोहम्मद अली जिना हे त्यांचे खाजगी सचिव होते. तुम्हाला मोहम्मद अली जिना बद्दलच एवढं माहिती आहे की मुस्लिम लीगचे ते संस्थापक होते. त्याच्यानंतरच्या गोष्टी ते दादाभाई नौरोजी यांचे खाजगी सचिव होते. ही सुद्धा फॅक्ट आपल्याला येथे लक्षात ठेवायची आहे. त्यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या काही संस्था बघा, रहनुमाई सभा, बॉम्बे असोसिएशन, स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी, त्यानंतर ज्ञान प्रसारक सभा ही सुद्धा लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर इतर संस्था बघा, फ्रामजी कासवजी इन्स्टिट्यूट असेल, इराणी फंड असेल, पारसी जी मॅक्सियम असेल, विंडो रिमॅरेज असोसिएशन असेल, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम असेल, आणि त्यासोबतच रॉयल ॲस्थेटिक सोसायटी ही सुद्धा त्यांची स्थापनेत त्यांचा वाटा दिसून येतो. अशा या महान भारतपुत्राचा निधन कुठल्या वर्षी झालेलं आहे तर ते 1917 मध्ये झाल्याचं आपल्याला दिसून येतं. तर मित्रांनो बघा, दादाभाई नौरोजी या व्यक्तिमत्वाचा किंवा या समाज सुधारकाचा अभ्यास करताना आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की ते एक खूप मोठे अर्थतज्ञ होते. त्यांनी पॉवर्टी इन इंडिया ह्या ग्रंथाबद्दलची आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर त्यांनी जे इंग्लंडमध्ये जी संस्था स्थापन केली, ईस्ट इंडिया असोसिएशन, त्याच्याबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन असेल, बॉम्बे असोसिएशन असेल, किंवा त्या पारशी धर्माबद्दलच्या काही संस्था असतील, त्यानंतर त्यांचे साहित्य असेल, आणि इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये त्यांचा असलेला वाटा, आणि त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसचे भूषवलेली 3 अधिवेशने, या गोष्टी, आणि स्वराज्य ह्याबद्दलची त्यांनी दिलेली घोषणा, ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. आणि अशाच आपल्याला जे सर्व समाज सुधारक आपल्यासाठी महत्वाचे आहेत ते सर्व आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर उमेद IAS अकॅडमीचं जे युट्यूब चॅनल आहे तिथे प्लेलिस्ट मध्ये बघा, तुम्हाला समाज सुधारक मिळून जातील, ते तुम्ही नक्की पहा. आणि आणखीन तुम्हाला काही क्युरियोसिटी असेल तर अकॅडमीचे जे 2 नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. आणि सर्वात महत्वाचं, जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहात तर तुम्ही अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ही समाज सुधारक जी सिरीज आहे अशीच कंटिन्यू राहणार आहे. त्याचा नक्की तुम्ही फायदा घ्या. तोपर्यंत थांबतो. धन्यवाद मित्रांनो.